नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले। शासकीय मुलींच्या वसतिगृहांमध्ये 360 विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी 15 खोल्या व 1 अभ्यासिका राहणार आहे। या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने 13,03,11,000 रुपये मंजूर केले आहेत। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त सुरेश वानखडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रभारी गृहप्रमुख गायत्री पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आदिवासी मंत्री डॉक्टर गावित यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। विद्यार्थिनींची डीबीटी रक्कम वेळेत जमा केली जाईल। शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थिनींना इंटरनेट सुविधा लवकरच पुरवली जाईल। वॉटर कूलर, वॉशिंग मशीन तसेच आवश्यक सर्व सुविधा वसतिगृहात पुरवल्या जातील। विद्यार्थिनींना इयत्ता 12वी पूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात येईल। यासाठी सुनिश्चित वेळापत्रकानुसार कार्यक्रम राबविला जाईल। विद्यार्थिनींना शैक्षणिक सत्रासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।